प्रजासत्ताक दिनानिमित्त युवा सेनेच्या वतीने पक्ष कार्यालयात चाय पे चर्चा हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त तसेच महाराष्ट्र राज्याच्या लाडक्या बहिणींचे भाऊ व शिवसेना पक्षाचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भगवा पंधरवाडा हा उपक्रम शहर तसेच जिल्ह्यात राबवणार असून त्याचा आढावा घेण्यात आला। ओके, वंदनीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांच्या जे उद्गार काढले होते 20% राजकारण आणि 80% समाजकारण, जो काही सप्ताह 7 दिवस चालणार आहे, ह्या सप्त्यामध्ये युवा सेनेच्या वतीने 7 दिवसात ग्रामीण आणि शहराची चाय पे चर्चा एक मीटिंग आयोजित केली होती। या मीटिंग निमित्ताने 7 दिवसाचा जो काही प्रोग्राम आहे तो ठरला आहे। ग्रामीण भागामध्ये, शहरामध्ये गरजूवंत विद्यार्थी असेल, आरोग्यासाठी अनेक प्रश्न असतील, तरुण वर्गासाठी वेगवेगळ्या उपक्रम असेल, हे राबवण्यासाठी आज खरं तर आमचे शिवसेनेचे मुख्य नेते नामदार एकनाथभाई शिंदे असतील, पूर्वेजी सरनाईक असतील, डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या आदेशानुसार आज या उपक्रमाची सुरुवात होणार असून आणि येत्या 7 दिवसामध्ये शहरापासून ग्रामीणपर्यंत घर तिथं गाव तिथं शिवसेना, घर तिथं शिवसैनिक, ह्या उद्देशाने आम्ही ही मीटिंग ठेवली। आणि इथून पुढं शिवसेनेला वाटचाल कशी मिळेल, युवा सेना काम कसे, लोकहिताचे कामं कसे घेऊन जाईल, ह्या सगळ्याच्या हिशोबाने आज मीटिंग चालली होती। आणि येणाऱ्या काळामध्ये शिवसेने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना जी काही अपेक्षित होती शिवसेना, ही नक्की आम्ही करून दाखवू। सगळ्यांना जय महाराष्ट्र। आज जिल्हाप्रमुख साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जी काही युवा सेनेची बैठक पार पडलेली आहे, ही पूर्णपणे सकारात्मक अशी जी बैठक झालेली आहे। याच्यामध्ये आता प्रत्येक पदाधिकारी जे आहेत ते जोमाने कशा पद्धतीने काम करतील याची ग्वाही प्रत्येकाने या मीटिंगमध्ये दिलेली आहे। इथून पुढं युवा सैनिक हा अधिक ना अधिक जोमाने काम करेल असे सर्वांनी आश्वासन जिल्हाप्रमुख व या मीटिंगमध्ये सर्वांनी देण्यात आलेले आहे। याच्यामध्ये अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली। पंधरवाडा हा कार्यक्रम कसा राबवायचा, त्यात कोणते कोणते कार्यक्रम घ्यायचे, सर्व पदाधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या सूचना दिल्या। त्यात आम्हाला जिल्हाप्रमुख नात्याने काही दिवसांपासून पदाधिकाऱ्यांचे विविध प्रकारचे कॉल येत होते। काही विचित्र व्यक्ती ज्यांना राजकारणच करायचं आहे, समाजकारण काहीच करायचं नाही, असे काही पदाधिकाऱ्यांना धमक्या देणे, त्यांच्याकडून पैसे उलगणे, वरिष्ठ नेत्यांच्या नावाखाली फसवणूक करणे आणि त्या माहितीनुसार आम्ही आज एक चर्चासत्र घेतलं। तर त्यात असं जाणवलं की हे सर्वांसोबतच होतं आहे। तरी येत्या काळात आम्ही सदाभाऊंना सांगितलं आहे, येत्या काळात नक्कीच आम्ही सर्व युवा सैनिक व विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी भाऊसाहेब चौधरी यांची भेट घेऊन सत्य परिस्थिती त्यांच्या कानावर टाकून नक्कीच सर्व पदाधिकाऱ्यांना न्याय मिळवून देऊ। या प्रसंगी युवा सेना ग्रामीणचे जिल्हा प्रमुख सदानंद नवले, जिल्हा प्रमुख रुपेश पालकर, जिल्हा चिटणीस आदित्य बोरसे, विद्यार्थी जिल्हा प्रमुख किरण फडळ, उपजिल्हा प्रमुख विशाल खैरनार, ओमकार चव्हाण, मंगेश करंजकर, जिल्हा समन्वयक शुभम ठाकूर, ॲडव्होकेट मिलिंद मोरे, महानगर चिटणीस अजिंक्य रोंदळ, समन्वयक बबलू मुर्तडक, उपमहानगर प्रमुख लकी रणमाळे, श्रावण पवार, अक्षय मोरे, मयूर तेजाळे, विधानसभा प्रमुख आकाश कोकाटे, मनीष गांगुर्डे, किरण राशे, निखिल कापडणे, सुनील परदेसी, आकाश आहेर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक।